नमस्कार मित्रांनो, तर तुम्हाला व तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तर आजचा व्लॉग जरा लेटच सुरू करतोय कारण की सकाळी कशी कामाची गडबड वगैरे होती, गुढी वगैरे उभारायची होती. मग गुढीला प्रसाद नैवेद्य वगैरे दाखवायचा होता, गुळाचा आणि कडुलिंबाचा. तर त्यामुळे नंतर दुपारी वगैरे जेवलो आणि झोपलो. आज सुट्टी नव्हती मला, पण मी ऑप्शनल हॉलिडे घेतलेला. तर आज आहे गुढीपाडवा. तर म्हटलं की वर्षाची सुरुवात स्वामी समर्थांच्या आणि बाळूमामांच्या आशीर्वादाने करू, म्हणून आत्ता आलोय स्वामी समर्थांच्या मठामध्ये दर्शन घ्यायला. तर बघा, कोणीतरी नवीन स्कॉर्पिओ एन घेतले, खूप मस्त वाटते. आपल्याला पण लवकरच घ्यायचे. काय झालं की इथे आलो आणि माईकच बंद झाला, चार्जिंग संपलेली. तरी बरं मी पॉवर बँक घेऊन आलेलो. तर बघा, पोचलोय आपण मठामध्ये आणि आता आपण चाललोय आतमध्ये. आत्ताशी 4 वाजले तरी पण बघू शकता तुम्ही केवढी गर्दी 4 आहे. वाजले आत्ताशी, आणि तरी पूर्ण तुम्ही इकडे किती बाहेरपर्यंत गर्दी लाईन आहे. गेले. भरपूर गर्दी आहे, लाईन पूर्ण पाठीपर्यंत गेली. पंधरा ते 20 मिनिट रांगेत थांबलो मी आत्ता इथे. त्यानंतर मी आलो आता दर्शनाला. स्वामी समर्थांचे दर्शन घेतले, स्वामींना त्यांच्याकडून आशीर्वाद मागितले आणि आत्ता आपण प्रदक्षिणा मारून निघायचंय घरी जायला. घरी जायचं आणि आपण दुसरीकडे जायचं. तर बघा, कुणीतरी टू व्हीलर पण घेतली. अशी भरपूर गाड्या इथे होत्या. लवकरच आपण पण घेऊ बाईक नाही, कार घ्यायची. बघू काय होतं यार. तर आत्ता मठातनं पाया पडून बाहेर आलो, तोपर्यंत ओमकार भेटलेला. तर आता मग बाळूमामाला चालले. ओमकार येतो म्हणतोय सोबत, तर चला जाऊया बाळूमामाला. तर जुनेनगर स्टेशनला आलो. आत्ता आले वाड्याला ट्रेन. आपल्याला ही ट्रेन पकडून जायचंय गोवंडीला बाळूमामाच्या दर्शनासाठी. तर ट्रेन पकडली, मस्त असं वाटत होतं बाहेर. तर मित्रांनो, आता उतरलोय गोवंडीला आणि आता चाललोय बाळूमामा. हे बघा, तिसरा मित्र पण भेटलाय, त्याला पण घेऊन चाललोय. बाळूमामाच्या मंदिरात पोहोचलोय. तर बघू शकताय, खूप मोठी अशी रांग लागलेली. तर गाड्यांना पण यायला जायला त्रास होते, पण लोक काही हालत नाहीत. आज नवीन वर्ष म्हणल्यावर लोक येणारच भेटायला. नारळ दे. जवळजवळ 15 दिवस झाले इथे मंडप मारलेला आहे असंच आहे, कारण की आता भंडारा उत्सव सुरू आहे. पालखी गेलेली आपली आदमापूरला. तर आदमापूर पालखी वगैरे गेली, आता तिकडून ती पायी येणार आहे. तर पालखी निघाली, त्यामुळे इकडे मंडप वगैरे मारलेला आहे. तर आतमध्ये आलो, लाईनीत उभा राहिलेलो आम्ही आज. तर आतमध्ये आलो, बाळूमामांचे दर्शन वगैरे घेतले. बाहेर आलो तरी पण गर्दी काही कमी होत नव्हती, गर्दी वाढत चाललेली. मग म्हटलं नारळ तरी फोडून घ्यावं. नारळ फोडला आणि आरतीसाठी थांबलो. तर आरती वगैरे संपली, आता निघालो घरी जायला. तर बघू शकता, पालखी सोहळ्यासाठी किती मस्त अशी लाईटिंग वगैरे केलेली आहे. आता आपल्याला ट्रेन मिळाली आणि चाललोय घरी. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलोय जुईनगरला आणि आता चाललोय घरी. तर कसं वाटलं आपला आजचा ब्लॉग नक्की कळवा, आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.